गाडी लावायची आतमध्ये देवकुळे सरांना भेटायला काय भेटायला हा जेवा लागलेत ना आता मला बोलवलं होतं त्यांनी जेवा लागले तिथे हा पण आता मी थांबते ना थोड्या वेळ गेट तर उघडा होतंय मानेचं पाठ सुरू मानेचं नाही काय पाठ कंबरेचं चालू आहे दिसतंय ऑपरेट करता करताच ती माहिती नाही एक सेट करून ठेवलं ना काहीच प्रॉब्लेम नाही तर तो थर्मल आमचा बेड आहे ना एकदा बटन दाबलं की 40 मिनिटं माणूस झोपतं ते ऑटोमॅटिक इथून मसाज करत इथे आणतं परत इथून मसाज करत वर आणतं आणि फक्त मग मानेचंच पाहिजे असेल तर मग मानेचंच मसाज होतं असं होतं पायास वगैरे होत नाही म्हणजे तेच मी पण नाही ऑपरेट केलं मी आता तेच बघतेय आपण वापरू तसं हळूहळू होईल ऑपरेट माहिती काही पार्ट बंद पडले असतील ह्यातले बहुतेक आता म्हणजे इथे डोनेट केली म्हटल्यावर आता कमरेचं होईल होतंय कमरेचं म्हणजे खाली बटक्सचं सीटचं होतं झालं पायाचं चालू पायाचं नाही होत काय फक्त पाठ आणि कंबर असं होतं पॉज सगळी बटणं दाबून बघते म्हणजे कोणत्या कशाचंही कळेल ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स पण आल्यात की त्यांनी पूर्ण डोकं मसाज होतं हे मसाज होतं मान मसाज होती दोन्ही हात आणि दोन्ही पाय म्हणजे ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स पर 1.5 ते 2.5 लाखापर्यंत किंमत आहे हां मी मध्ये कॉन्टॅक्ट केले ते मला फोटो वगैरे पण आले होते पण आता पॅरालिसिस लोकांना ह्याची तशी गरज नाही आहे ही बटणं कसली इथे काय हे पण जर इमर्जन्सीमध्ये आपल्या इथनं ऑपरेट नाही ना झालं तर हे इथले ह्यांना काही त्रास जाणवला तर ते इथनं ऑपरेट करू शकतात म्हणजे काहींना असं समजा सहन नाही झालं तर आणि कुणी स्टाफ नसेल इथं तर ते त्यांचं स्विच करू शकतात ऑफ आता इथे होत असेल ना शोल्डरला बरं झालं भालेकर काका तुम्हाला आणलं आज योगाचा स्वामी योगाचा डेमो सेशन नाही आलं तुमच्यामुळे हे करायचं का आता साईड सुरू आहे नाही मी हे सगळी बटणं दाबून बघते ते होते तसं यांचे फोटो बी घ्या शूटिंगमध्ये आले पाहिजेत मी आली मातोश्री वृद्धाश्रमात आणि देवकुळे सर आहेत की जे नेहमीच शांतीबन वृद्धाश्रमाला वेळच्या वेळी मदत करत असतात आणि आपलं जे पॅरालिसिससाठी वृद्ध लोकांसाठी जी आपण सेवा देतो की पॅरालिसिसमधून लवकरात लवकर बरे व्हावे त्यांच्यासाठी म्हणजे मातोश्री वृद्धाश्रमातर्फे ही आज चेअर ती आपल्याला देणार आहेत की तिथे ज्येष्ठ नागरिकांना मदत होईल या पद्धतीने कारण ज्यांना पॅरालिसिस झाला आहे स्ट्रोक बसला आहे तर त्यांच्यासाठी ही उपयोगी वस्तू आहे तर हे आहेत देवकुळे सर मातोश्रीमधलं सगळं मॅनेजमेंट सर बघतात म्हणजे कोणत्या आजींना काय हवं आहे नको आहे किंवा इथे काही मदत येते तर त्या वृद्धांपर्यंत पोहोचवणं असं पूर्ण मॅनेजमेंट देवकुळे सर बघतात आणि इथेच राहतात त्यामुळे अगदी मनापासून सेवा करत असतात अगदी वाहून दिल्यासारखे कारण जे सोशली काम करतात ती लोक अशी कुठेतरी लगेचच अटॅच होतात आणि ओळखी होतात तर आज मी मातोश्रीमध्ये खूप वर्ष झाले सरांशी कॉन्टॅक्ट आहे चांगले आणि जर इथे जागा फुल असतील आणि कोणाला ज्येष्ठ नागरिकांना जागा हवी असेल तर बऱ्याच वेळा शांतीबनचे
रेफरलसुद्धा देवकुळे सर देतात आणि इथे बऱ्याच वेळा म्हणजे डोनेशन या मदत स्वरूपात येतं. पण इथे गरज नसताना ज्या वस्तू नाही लागत तर त्या बाहेर पण ज्या वृद्धाश्रमांना गरज पडते त्या वृद्धाश्रमात देतात. आणि इथे जी चेअर आहे जी तुम्ही बघता त्याच्यात भालेराव काका बसले आहेत आणि मी तेच म्हटलं चालू आहे की नाही चेअर आधी चेक करू आणि मगच आपण घेऊन जाऊ शकतो, कारण यूज नाही झाला तर उपयोग होणार नाही. तर ही जी चेअर आहे ती आपलं जे पॅरालिसिस सेंटर आहे नांदेड सिटीमध्ये, तर तिथे ती चेअर नेणार आहे. कारण तिथे ऑलरेडी आपल्याकडे खूप साऱ्या मशीन्स आहे, थर्मल बेड आहे, काश्य थाळी आहे, त्याच्यानंतर आपण फिजिओथेरपी देतो, त्याच्यामध्ये आपण टेन्स, IFT, स्टिम्युलेट ह्या सगळ्या थेरपी देतो. पण ही चेअरचं तसा विशेष काही यूज नव्हता ज्येष्ठ नागरिकांसाठी, पण रिलॅक्सेशनसाठी खूप चांगली आहे. आणि तिथे ज्या गरजेच्या वस्तू लागतात त्या मी सगळ्या घेतलेल्या आहेत. पण आता ही चेअर जर अगदी म्हणजे देवकुळे सरांमुळे आपल्या सेंटरला मिळत असेल तर अगदी छानच होऊन जाईल आणि छान रिलीफ वाटतं आहे. कारण ही पूर्ण फुल बॉडी मसाज चेअर आहे, त्याने फूट हँड पूर्ण स्पाईन मसाज होतो. तर अशा प्रकारे ती चेअर आपल्याला देवकुळे सरांच्यामुळे पॅरालिसिस सेंटरला दिली जाणार आहे. मी स्वतः त्या चेअरमध्ये बसून बघितलं आणि खूप छान रिलॅक्सेशन होतं आहे. आणि ते मेन म्हणजे जी चेअर आहे ती चालू आहे हे महत्त्वाचं आहे. कारण मी तेच पाहण्यासाठी आले होते, देवकुळे सरांचा फोन आला, म्हटलं आधी ती चालू आहे का चेक करू, कारण एवढी मोठी गोष्ट नेणं आणि बंद असेल तर मग अवघड होईल, कारण सर्व्हिस सेंटर वगैरे मिळत नाही. आणि काही दिवसांपूर्वी मी खरंच विचार केला होता आपण ही चेअर आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी घेऊ अशी पॅरालिसिस सेंटरमध्ये, पण नंतर विचार केला की पॅरालिसिस सेंटरमध्ये ह्या चेअरची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण थर्मल बेड वगैरे सगळं देतो आहे. पण शेवटी कुणीतरी ऐकलं माझं आणि ती या चेअर मला मिळाली स्वामींच्या कृपेने. तर हे मातोश्रीचे स्टाफ आहे आणि ते सुद्धा बसून बघतात आणि खूप छान रिलॅक्सेशन आहे आणि सगळे पॉईंट चालू आहे. फूटचे आहे, मसाजचे आहे, नेकचे आहे, शोल्डरचे आहे, स्पाईनचे आहे, सगळे पॉईंट्स चालू आहे तिथले. अशा प्रकारे आज मी राजाश्री शिवराय प्रतिष्ठान मातोश्री संस्थेला म्हणजे एक माझ्याकडनं एकही मदत असं म्हणावं लागेल, कारण त्यांनी आज ती आपल्याला जी चेअर डोनेट केली त्या स्वरूपात ती पावती बनवली आहे आणि ही रिसिव्ड कॉपी आहे. आणि देवकुळे सरांनी मेन म्हणजे आज खूप मोठी मदत केली, जी खरंच मला गरज होती. आणि खरं सांगते मी 3-4 महिन्यापूर्वी ती सेम चेअर बघितली होती, त्याची किंमत बघून मी शांत बसले, म्हटलं त्याच्या जागी दुसरी एखादी गरजेची वस्तू घेऊ. पण आज देवकुळे सरांमुळे जे मातोश्रीमध्ये खूप वर्षापासून काम करत आहेत त्यांच्यामुळे आज माझं स्वप्न पूर्ण झालं असं मला म्हणावं लागेल. आणि ते मला माझ्यासाठी नको आहे, पण आपले इथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत की जे ट्रीटमेंट घ्यायला आलेत, की जे कमरेने त्रस्त आहेत, पाय दुखतात, गुडघे दुखतात, तर त्यांच्यासाठी खूप छान उपयोगी आहे. आणि हे त्यांचं पूर्ण ऑफिस आहे आणि सरांनी सहज फोन केला की तुम्हाला गरज आहे का, तर मी 2 सेकंदात होच म्हटले, कारण आपले ज्येष्ठ नागरिकांसाठी जेवढं जमेल तेवढे मी नक्कीच प्रयत्न करत असते. तर सर अगदी मनापासून धन्यवाद. आणि ती चेअर त्यांनी मला टेम्पो अरेंज करून देण्यापासून ते गाडीमध्ये टाकण्यापासून खूप सारी मदत केली. आणि सुतारताई पण मॅडमसुद्धा इथलं पूर्ण मॅनेजमेंट बघतात, पण त्यांचं असं म्हणणं आहे की मला सोशल मीडियासमोर या व्हिडिओमध्ये नाही आवडत. पण मी सरांना रिक्वेस्ट केली की तुम्ही मला काही का होईना माझं नाव रेफरल केलं, मदत केली. आणि बऱ्याच वेळा इथे जेव्हा फुल होतात, ॲडमिशन फुल असतात, कोणी रेफरल विचारतं तर ते बऱ्याच वेळा शांतीबनचं नाव सजेस्ट करतात की कोणाला गरज असेल तर, कारण आपण बेघर पण सांभाळतो. फक्त एवढंच आहे की आपण ससून आणि एरोडा मेंटलचे घेतो, पण क्वचित जर एखाद्याला खरंच गरज आहे तर अशा लोकांना पण मदत करतो. आणि मातोश्री तर सगळ्यांना माहीतच आहे, टोटल फ्री आहे आणि खूप छान प्रकारे हे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची सेवा करताय खूप वर्षापासून. म्हणजे किती वर्ष झाले सर? 25 वर्षापासून एका जागी टिकून राहणं आणि एका जागी सेवा देणं ही खूप मोठा टास्क आहे. आणि तेही ज्येष्ठ नागरिकांसोबत जमवून घेणं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणं. सर दिवसभर इथेच असतात आणि त्यांना इथे राहण्यासाठी छान जागा उपलब्ध करून दिल्यात. आणि ह्या वातावरणात एवढ्या वर्ष राहणं आणि सगळ्यांची सेवा करणं म्हणजे हीच खरं पूजा आहे असं मी म्हणेल. म्हणजे आपण देवदेवत करतच बसतो, पण इथेच सगळे देव आहे आणि इथेच आपण जी मदत करतो ती खूप मोठी. सरांकडे बघून तर नक्कीच एवढ्या वर्षाचा अनुभव आणि एवढ्या छान ज्येष्ठ नागरिकांसोबत राहता येते, त्यांचे प्रॉब्लेम, अडचणी, मॅनेजमेंट खूप छान
अगदी मनापासून प्रामाणिकपणे करतात आणि स्पेशली त्यांच्या आईची पण सेवा त्यांनी खूप केली, म्हणजे मी डोळ्यांनी बघितली एक मुलगा म्हणून. तर अशा प्रकारे आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.